नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात सगळे? मस्त असाल. आज मी तुम्हाला एकदम हेल्दी पौष्टिक मेथी पराठे रेसिपी शेअर करत आहे. चला मग मंडळी, आपण रेसिपी पाहूया. तर 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर आता पूर्ण मसाले टाकत आहे. 1 चम्मच ओवा, 2 चम्मच तीळ, अर्धी चम्मच जिरा, 2 चम्मच बेसन टाकत आहे. बेसन टाकल्याने पण पराठे खूप मस्त खुसखुशीत बनतात. हळद, लाल तिखट चटणी, धनिया पावडर, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचा पेस्ट करून टाकत आहे. 2 चम्मच दही टाकत आहे. दही टाकल्याने पण पराठे खूप छान लागतात. चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. तिखट कमी जास्त करू शकतो आपण. कोणाला तिखट आवडत नाही त्याप्रमाणे चटणी कमी जास्त करू शकतो. तर मेथी मी छान 2-3 वेळेस स्वच्छ धुतलं. पूर्ण मेथी मी बारीक कट करून टाकत आहे. तर पूर्ण टाकून छान आता पीठ मिक्स करून घेत आहे. थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेत आहे मी. तर एकदम आपण जास्त पाणी पण टाकायचं नसतं. पीठ आपल्याला एकदम घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट पीठ नाही मळायचं. तर 2-3 मिनिटांनी छान आता पीठ मळून झालं आहे माझं. तर मी कणिकला तेल लावून 10 मिनिट रेस्टला ठेवत आहे. पूर्ण पराठे झाले आहे माझं बनवणं. तर खूप मस्त पराठे झाले आहे. तर मी मिस्टरला आता नाश्त्याला देत आहे. तर पराठेसोबत खाण्यासाठी दही, टोमॅटो केचप देत आहे. दुपारचे वाजत आहे 2. तर मी आता जात आहे हळदी कुमकुमला. तर मला ग्रुपचं इन्व्हिटेशन आलं होतं. तर आज मस्त ग्रुपचं हळदी कुमकुम आहे. तर तुम्हाला दाखवते मी कसं आहे काय नाही ग्रुपचं हळदी कुमकुम. तर मस्त मी रेड आणि येलो कलरची साडी वेअर केली आहे. खूप मस्त साडी आहे. तुळजादेवीच्या पूजाची मांडणी वगैरे खूप छान केली होती. पूर्ण डेकोरेशन वगैरे पण खूप मस्त होतं. सगळ्यांसाठी मसाला खिचडी बनवलं होतं. तर खिचडी पण खूप मस्त होती. मी काय जास्त वेळ काय थांबलं नाही. चिकलू घरी होती म्हणून मी वाण वगैरे घेतलं, मग घरी आलो. ग्रुपच्या हळदी कुमकुमचं कार्यक्रम खूप मस्त झालं आणि आम्हाला वाणात मस्त गुळ दिला आहे. चला मग फ्रेंड्स, ब्लॉगला मी इथेच एंड करत आहे. कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स, बाय.